मित्रांनो, आपण आहोत सिंहगडावर आणि हे समोर आहे देवटाकं. जिवंत झाल्याच्या पाण्याचा आवाज येतो. खाली हे टाकं आहे आणि आपण पाणी काढतो आता. साधारण 7:30 वाजले आहे संध्याकाळचे. अंधार पडलेला आहे आणि हे थंडगार पाणी काढून पिणार आहोत आपण. इथे शेजारचे एक मामा होते, त्यांच्याकडून आपण हा पोहरा घेतला. थंडगार पाणी आहे. गडावर आल्यावर ह्या पाण्याशिवाय तहान जात नाही. त्याच्यामुळे सिंहगडावर आल्यावर देवटाक्यातलं पाणी पिणं हे झालंच पाहिजे. त्याशिवाय आपला ट्रेक पूर्ण होत नाही. आता हे जे थंड पाणी आहे किशोर आणि आपण पिऊ. हे जे टाकं आहे याच्या चारी बाजूंनी भिंत बांधलेली आहे, वरती शेड मारलेलं आहे. खाली पाण्याचं टाकं आहे आणि जिवंत झरा आहे. झऱ्याचा आपल्याला आवाज ऐकू येतो. टाक पूर्ण भरून काढ, म्हणजे आपण ही बाटली पिलो ना ती परत अजून एक बाटली भरून घेऊ. स्वच्छ नितळ पाणी आहे ते बघ, एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी. इथले एक हॉटेलवाले आपले काका होते, त्यांच्याकडून आपण पोहरा घेतला. चला किशोर आणि आपण पाणी पिऊया आता. आणि आजचा ट्रेक यशस्वी झालेला आहे. या भागात बिबट्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे, त्याच्यामुळे लवकर आपल्याला खाली उतरायचं आहे. अंधारात आपण फारसं उतरणार नाही आहे. आपल्याला उतरताना समजा रस्त्याने एखादी गाडी सापडली तर आपण गाडी उतरू, किंवा आपण अंधाराने उतरू, काय विषय. चालेल चालेल, अंधारात उतरूया, काय प्रॉब्लेम नाही. फेस करू जरी बिबट्याला तरी. चला.